उद्या अचानक काही कारणाने 2 ते 3 लाखाचा खर्च आला तर तुम्ही तो पैसा कुठून आणणार? बँकेत पुरेशी बचत नसेल तर मग इन्व्हेस्टमेंट, घरातील दागदागिने मोडावे लागू शकतात, कर्ज घेऊ लागू शकतं किंवा मग मित्र नातेवाईकाकडे पैसे मागावे लागतात. मग यापासून वाचवण्यासाठी काय करावे? तर उत्तर आहे, प्रत्येक कुटुंबाकडे इमर्जन्सी फंड हवाच. आणि तो किती असावा ते समजून घ्या. इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक येणाऱ्या गरजांसाठी बाजूला ठेवलेला पैसा. उदाहरणार्थ, नोकरीत अडचण, वैद्यकीय खर्च किंवा घरात अचानक मोठा खर्च आला तर याच पैशाचा उपयोग होतो. साधारणपणे आपल्याला आवश्यक मासिक खर्चाच्या काही महिन्या एवढी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून ठेवण्याचा विचार केला जातो. आणि हा पैसा सहज उपलब्ध आणि तुलनेने कमी जोखमीच्या ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण इमर्जन्सी फंडचं काम वेल्थ क्रिएशन नाही तर तुमच्या आर्थिक नियोजनाला प्रोटेक्शन देणं आहे. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आर्थिक विषयासह. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.